सभा हुई है ना। और जो देवेंद्र फडणवीस राज्य के उप मुख्यमंत्री, क्या इन्होंने सभा को संबोधित किए, इसके ऊपर क्या बोलोगे? सभा को संबोधित करते हुए देवेंद्र जी ने बोले की विकासावर मतदान, कमळाला मतदान म्हणजेच विकासावर मतदान, कमळावर मतदान म्हणजेच शेतकऱ्यांचा विकास, बेरोजगारांचा विकास आणि ह्या विकासाचे मुद्दे घेऊनच भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे। फक्त जनतेला आठवण करून देण्यासाठी आले होते की जी चूक 19 मध्ये झाली ती पुन्हा करू नका आणि या क्षेत्राचा विकास करण्यासाठी संजय पुरामला निवडून आणा, अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे। कितने वोटों से आप चुन के आ सकते हो? यहाँ अभी अपने सामने कोई प्रतिस्पर्धी दिख ही नहीं रहा है। खरं म्हणजे ज्या उमेदवाराला आमच्या विरोधात दिलेला आहे तो उमेदवाराने कधी समाजाची सेवा केली नाही, एक नोकरी पेशावर असलेला ते उमेदवार आहे आणि डायरेक्ट काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे त्यांना कार्यकर्ते सुद्धा माहीत नाही आहेत आणि याचा निश्चितच फटका काँग्रेसला बसणार आणि आपण 40,000 मताधिक्याने आपण आमगाव देवरी विधानसभेतून महायुतीच्या आशीर्वादाने अपन जिंकून येणार। देखिए, भारतीय जनता पार्टी का ये महायुति का उम्मीदवार संजय जी पुराम, इनके प्रचारार्थ देवेंद्र जी आए थे और हमारे यहाँ पर ये सभा बहुत ही सफल हुई है। आप देख रहे हो कि कितनी भीड़ यहाँ पर जमी है। हम लोग सकारात्मक रूप से सभी महायुति के घटक दल इस चुनाव में उतरे हैं। आप सभी को मालूम है हमने विज़न भी दिए हैं, विज़न के अनुसार हम लोग काम कर रहे हैं। इस पहली बार देवरी अंचल में यह पहले कांग्रेस का गढ़ मानाता था, बाले किला मानाता था, लेकिन पहली बार हर गांव में इतनी जनसैलाब उमड़ रही है। मुझे लगता है कि इस बार रिकॉर्ड तोड़ेंगे और संजय जी पुराम 25,000 वोटों के से भी ज़्यादा मतों से इस बार जीत के आएंगे। यह सभा पूर्णतः सफल हुई है और ये सभा को देखते हुए मुझे लगता है कि कांग्रेस के लिए कुछ बचा नहीं है। यहाँ पर आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी और महायुतीचा जो इलेक्शन या ठिकाणी सुरू आहे, इलेक्शन कॅम्पेनिंगला आज या ठिकाणी देवेंद्रजी आले। आमच्या आमगाव देवरी विधानसभा 66चे उमेदवार माननीय संजयभाऊ पुराम यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी देवेंद्रजी सोबतच परिणयजी फुके आमदार विधान परिषद नागपूर ह्या ठिकाणी आले आणि खरंच ह्या ठिकाणी आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ही महायुतीच्या सरकारची वाटचाल सुरू आहे आणि निश्चितच महायुती सरकारने ज्या गोरगरिबांना एक अंत्योदयापर्यंत जाण्याचा विचार ह्या ठिकाणी महायुती सरकारने केलेला आहे आणि निश्चितच त्या अंत्योदयाच्या विचाराला ही महायुती आज या ठिकाणी सफल होण्याचं काम या ठिकाणी करत आहे। म्हणून ह्या ठिकाणी आज नगरपंचायतच्या ग्राउंडवर हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जाहीर सभेला उलटलेला आहे आणि त्यांनी खरंच या ठिकाणी 4,500च्या संख्येने 5,000च्या संख्येने या ठिकाणी लोकांनी येऊन या ठिकाणी आम्ही सगळे महायुतीसोबत आहोत हे एक विश्वास या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि सर्व या ठिकाणी देवेंद्रजीच्या सोबत देवेंद्रजीवर विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राचे सरकार आपण चालवण्यास त्यांना आपण समर्थन देत आहेत असे त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वांनी दिलेली आहे। आज जो देश के लाडले और महाराष्ट्र के लाडले उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इस आदिवासी नक्सल क्षेत्र में, दुर्गम क्षेत्र में आके जो उनने वचन दिए या उनने अपना वचननामा जो दिए इस क्षेत्र का विकास के लिए, वो वाकई में ही ये हमें सपने ने हकीकत बुनने के लिए काफ़ी ज़बरदस्त तरीके से विकास क्षेत्र का रोड मैप दिए हैं। निश्चित तौर पर जो कहते हैं वो करके दिखाते देवेंद्र फडणवीस, ऐसी उनकी नाम। नमस्कार, मी सविता संजय पुराम, महिला बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया। सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज येऊन लाडक्या बहिणींना जे मार्गदर्शन केलं आणि त्याला आमचं सरकार खरं ठरत आहे। आम्ही जेव्हा प्रवास करत आहोत की बैठका घेत आहेत त्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीचा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे आणि 1500वरून ही योजना 2100 होणार आहे। तरी लाडक्या बहिणी भरघोस मताने आमचे महायुतीचे उमेदवार संजयजी पुराम यांना निवडून पाठवणार आहे, हा विश्वास मला या सभेच्या माध्यमातून आला। महाराष्ट्र के अंदर में
महायुति की सरकार आना ये निश्चित है। सारे महाराष्ट्र के अंदर में डबल इंजन की सरकार आना आवश्यक है। सिंगल इंजन की सरकार आकर इस महाराष्ट्र का विकास हो नहीं सकता। नरेंद्र मोदी जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्य अजित जी पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई और राष्ट्रवादी के इसमें सारे अगले 5 साल में संपूर्ण महाराष्ट्र का विकास होकर सभी की समस्याओं। बीजेपी महायुति सरकार अच्छा काम कर रही है, इस वजह से सभी महिला बहन महायुति के साथ है और हमें और पूरा विश्वास है कि हमारे उम्मीदवार संजय भैया भारी से भारी मतों से चुन के आएंगे। अभी कुछ कांग्रेस वालों ने कुछ विरोध भी किया कि भाई ये एक इलेक्शन के बाद ये योजनाएं बंद हो जाएंगी और वो खुद ही 3000 रुपये देंगे बोलते हैं, इस पर क्या बोलोगे? वो तो कांग्रेस वालों ने पहले विरोध किए थे कि ये लाडली बहन बंद होना चाहिए करके। वो नाना पटोले और क्या बोलते हैं सुनील जी केदार, वो कोर्ट में गए, उनने केस डाले कि लाड़की बहन योजना बंद होनी चाहिए। और फिर अभी उनको मालूम हुआ कि पूरी बीजेपी की मतलब लाडली बहना बीजेपी के सपोर्ट में है, महायुति के सपोर्ट में है, इसलिए उनने पलटी मार के 3000 करने की मतलब ये अपनी कार्यक्रम बनाए हैं। आप क्या बोलोगे इसको? सभी बहनें लोग बहुत खुश है कि उनको 1500 रुपये आ रहे हैं करके, और जो भी मतलब उनका जो गुजारा है 1500 रुपये बहुत होते हैं एक महिला के लिए। और जो अभी देवेंद्र जी फडणवीस बोल कर गए हैं वो बहुत अच्छा उन्होंने यहाँ पे महिला लोगों के लिए, अपनी लड़की बहन लोगों के लिए बोला है। और हमें पूरा यकीन है कि हमारे संजय भाऊ पुराम अभी इस बार भारी मतों से जीत कर आएंगे करके। जिस प्रकार से महायुति पूरी लाडली बहनाओं के कारण ही गवर्नमेंट बैठ जाएंगे बोलते सरकार में आएंगी, ये क्या आपको सही में सरकार में आ सकते? सही में सरकार बीजेपी की बन सकती है, लाडली बहन के कारण बन सकती है और बनेगी भी। मराठीमध्ये बोलू शकता? भारतीय जनता पक्षामुळेच आज महिलांना 50% आरक्षण मिळालं आहे। मोदीजी सत्तेत आल्यापासूनच महिलांना 50% आरक्षण मिळाला आणि आता जी लाडली बहीण योजना सुरू आहे तर भारतीय जनता पक्षाने सुरू केली। मग याच्या आधी काँग्रेस पक्ष पण होता सत्तेवर, त्यांनी का नाही महिलांचा विचार केला? जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी किंवा आमच्या नेत्यांनी महिलांचा विचार केला, त्यांचा सन्मान केला, आता ते म्हणजे स्वतःला निवडून आणण्यासाठी 3000 देऊ, पण का गॅरंटी कुठली की देणारच आहेत म्हणून? आणि जनता पक्षामध्ये आमचे संजू भाऊ निवडून आल्यानंतर आम्हाला 2100 रुपये मिळतील याची आम्हाला हमी आहे, गॅरंटी आहे, आणि म्हणूनच आता ते नक्कीच निवडून येणार। नाही पण लोकसभामध्ये हारले होते, आपलं जे काही जसं बीजेपीला खूप कमी मतं मिळाले त्या कारण मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू होती। मध्य प्रदेशमध्ये बीजेपीची गव्हर्नमेंट होती, त्याला पाहूनच इथं सुरू त्यांनी केलं आहे इथं। तर खरं का जसं आपल्या महाराष्ट्राची लाडली बहीण हे इतकी पॉवरफुल राहीन का? बिलकुल महायुती सरकारची गव्हर्नमेंट इतक्या पॉवरफुल झाल्या आहेत की एक महिला पण 10 महिलांमध्ये जर बसून हा विचार मांडला त्या होकार भरतीलच। आणि मी तरी माझ्या मती तरी म्हणणार आहे की आता भारतीय जनता पक्षाला कोणीच मागं हटवू शकणार नाही। दिवसेंदिवस ते पुढेच जाणार आहेत, संजू भाऊ नक्कीच निवडून येणार आहेत, इतकी खास आहे। अच्छा, मी म्हणतो पुराम जे दोघे आडनाव याच्यात काही फरक पडन? नाही पडत पुराम आडनाव होऊ शकते, पण कसं आहे संजू भाऊ जेव्हा आमदार होते आणि नंतर नव्हते तरी पण ते 5 वर्ष आपल्या कार्यामध्ये स्थिर होते। त्यांनी कधी मी आमदार नव्हतं तर काम करणार नाही असं कधी झालंच नाही। आमच्या खेड्यामधला लोक कोकोडी, मी तर चिचगडला राहते, कोकोडी पासूनचे पण लोक जेव्हा पण त्यांच्या घरी गेले तर त्यांचं मान सन्मान झाला, त्यांना 1 ग्लास पाणी 1 कप चहा नक्की मिळाला, त्यांनी कधी कोणाचा विरोध केला नाही। तो काँग्रेस पक्षाचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो, जो कोणी पण त्यांच्या घरी गेला त्यांनी त्यांचं काम नक्की केलं, म्हणून आज लोक त्यांच्या पाठीशी आहेत। आजचे लोक बघितले तुम्ही, आजच्या महिला, म्हणून ते नक्कीच निवडून। आम्हाला इतका आनंद वाटला की देवेंद्र भाऊ आमच्याशी आहे पाठीशी, तर आम्ही संजू भाऊला निवडून देऊ। नाही, आणि पहिले जसं
काँग्रेस विरोध करत होती. मग आता काँग्रेस स्वतः म्हणते का आम्ही 3,000 रुपये देऊ आणि 4,000 रुपये आपलं बेरोजगारीचं मुलांना भत्ता देऊ. हे कुठपर्यंत खरं वाटतं तुम्हाला? आम्हाला काही शेवटपर्यंत खरं वाटते. देवेंद्र भाऊशी आम्ही सहमत आहोत. नाही, काँग्रेस म्हणे का मी 4,000 रुपये बेकारी भत्ता देईल. ते का त्यांचं खरं वाटतं का? नाही, ते सगळं बकवास आहे त्यांचं. जे बी बोलतात ते गलत आहे. जे देवेंद्र भाऊ म्हणतात त्यांचं आम्हाला सर्व. आणि तर संजय पुरामजी आमचे नाही का लहान मुलापासून सगळ्या प्रेम करत आहेत. ते सगळ्या आजींना आजी मला मा म्हणतात आहेत. ते येत किंवा नको हे आल्याशिवाय राहणारच नाही. त्याचा आमचा आशीर्वाद आहे. आमच्या आईचा आशीर्वाद आहे. आमच्या आईचा आशीर्वाद आहे. आमच्या आईचा आशीर्वाद आहे. 10 शब्द बोलून काही हरकत काही गरज नाही. एकच शब्दाचा पावर पाहिजे. येणार तर येणारच येणार. आज आपल्या इथे देवरीला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आत्ताच येऊन गेले. लाडकी बहिणाच्या माध्यमाने बोलायचं म्हणजे त्यांनी ही योजना चालू केली. त्या आमच्या लाडकी बहीण इतक्या खुश आहेत. लाडकी बहीणसोबत आमचे भाऊ पण खुश आहेत की आमच्या बहिणी खुश आहेत तर भाऊ पण खुश राहतील. आणि देवा भाऊ आमच्यासाठी ही लाडकी बहिणीसाठी जी योजना चालू केली अशीच पुन्हा 5 वर्ष चालू ठेवतील आणि त्याच्यानंतरही चालू राहील असे मी सगळ्या लाडकी बहिणांना संबोधित करते. आणि लाडकी बहिणा आपल्या सोबतच आहेत आणि संजू भाऊ लाडके भाऊ आमचे हे पण निवडून येतील अशी मी सगळ्या लाडकी बहिणींना विनंती करते आणि त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी मी त्यांना विनंती. महायुतीचा विजय असो, विजय असो. संजू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.